कर सुरू. शुरू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्. किं बहुना तृषिता लागी पाणी आराइले असे जगी तैसे दुःखितांचे सेलभागी जिणे जयांचे तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जाण दया मी उदय जतांची तया ऋणिया लाभे आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परिते तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंताचिया वाहाणी आलिया वनश्रीच्या औक्षोहिणी तेन करी तुची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणिचते तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक जालिया इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुप्त्व दशा ठाऊकी जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैसी भूत मात्री राहटी मवाळते. स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू आंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरकी परी महाभूते पोटी वाहे देवीची परमाणू माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐसे जीणे जे जगाचे नि जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव मी आता पराजये राजा जैसा कदर थीजे लाजा का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमा तया क्षत्रियारणी पळवणी जाणे ते कोण आहे लाजीरवाणे का वैधव्ये पाचारणे महासती येते रूपसा उद्याले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे औट हातपणे जे शव होऊनी जिणे उपजो उपनो मरणे नावा नावा तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे होती व होऊनी असे ते लाजीरवाणे
कल्पना म्यूट आहे तुझं. म्यूट वर आहेस तू. हा 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 हो ठीक आहे. हे बहु असो देहपणे नावा रूपासी येणे नाही गा लाजिरवाणे याहुनी ऐसैसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके सायखडिया तैसी प्राणजये कर्मेंद्रिया हुंटे गती की मावळलिया दिनकरू सरी किरणांचा पसरू तैसा मनोजये प्रकारू बुद्धींद्रियांचा एवं मनव पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदन् दैवीमभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती लागे प्रवर्तता ज्ञान मार्गी दिवसेचिया अंगी गुणीवनो हे पोखटे मरणाईसे तेही आले अग्निप्रवेशे परिप्राणेश्वरोद्देशे नगणीची सती तैसे आत्मनाथाची आधी लावणी विषय विषाची मांदी धावो आवडे पाणधी शून्याची नठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. आता सर्व ही सहातिया गरिमा गर्वान येतेची क्षमा जैसे देह वाहोनी रोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियाचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघविया चाची थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्तका होऊनी धीरू उभा ठाके आकाशी धुमाची रेखा उठिली बहुवा आगळिका ते गिळी एकी झुळुका वारा जेवी तैसे अधिभूताधिदैवा आध्यात्मादि उपद्रवा पातले या पांडवा गिळूनी घाली ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलूनी धैर्याजे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी तिये ते गा आता निर्वाणुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाचिया सारिखे शौच असे जे आंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाह्य घडला आकारू शुचित्वा चाची का फेडित पापताप पोखीत तीरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितू श्रियेची रावळे उघडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. वंदना. दोनशे पर्यंत घेतले होते का? हो हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुतिमंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादित मतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे भगवद्गीतेचा 15वा अध्याय, ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय, त्याचं वाचन आणि थोडंसं तीर्थप्राशन करण्याचा आपण प्रयत्न केला. आणि त्यानंतर 16वा अध्याय, 17वा अध्याय जे परिशिष्ट रूपामध्ये येतात त्यांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. खरं सांगायचं तर भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी 15व्या अध्यायात संपली असं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिपादन आहे. आणि भगवद्गीतेचे नंतरचे हे 2 अध्याय त्या पुरुषोत्तमाचा योग आपल्या जीवनामध्ये कसा यावा, जीव जगत जगदीश्वर
या तिघांचा परस्पर संबंध कसा उलगडावा आणि त्यासाठी कोणते गुण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावे त्याचं वर्णन करणारा हा 16वा अध्याय. कोणते दुर्गुण त्यागावे, त्याच्याला आसुरी संपत्ती म्हटलंय आणि दैवी संपत्ती म्हणजे डिव्हाइन ज्याला आपण म्हणू शकतो गुण, संपदा म्हटलेलं आहे याला, संपत्ती जी गोळा करायची आहे आणि दुसरी त्यागायची आहे. त्यानंतर 17व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा भगवंत आहार, यज्ञ, तप आणि दान हे सात्विक, राजसिक, तामसिक कसे आहे याचं वर्णन करतात, जेणेकरून तो जीव जो या देहामध्ये बंदिस्त झाला तो आपल्या जीवनाचं उन्नयन करत करत कसा अंततोगत्वा त्या निःश्रेयस कल्याणापर्यंत पोहोचू शकतो याचं एक सुंदर पाथेय आपल्याला इथे मिळतं. आपण मागच्या वेळी पाहिलं, पहिलाच जो गुण आहे तो अभय. आणि त्यापूर्वी आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ठिकाणच्या खूप सुंदर ओव्या, त्याची आता आठवण आली. त्या पुरुषोत्तमाचा योग झाल्यानंतर कशा पद्धतीने जीवनामध्ये एक वसंत फुलतो आणि हा वसंत कसा याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नवपल्लवी रोमांचितू, मंदानिले कापवितू, आमोद जले बोलावितू फुलांचे डोळे, कोकिल कलरवाची निमिषे सद्गद बोलविती जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. वसंताचा प्रवेश झाला आणि ज्यावेळी सृष्टीमध्ये हा ऋतू येतो त्यावेळी नवपल्लवी रोमांचितू, ज्याप्रमाणे त्या सृष्टी एक जुनी काच सोडून एका नवीन सुंदर अशा वस्त्रांनी जणू काही नटते आणि हे नवपल्लव म्हणजे कोळी कोळी पालवी संपूर्ण सृष्टीला येते. आणि ही सृष्टी त्याचप्रमाणे हा जो जीव आहे ज्याचा या पुरुषोत्तमाशी योग झाला, जो त्या परमात्म्याशी एकाकार झाला, त्याला त्याच्या जीवनामध्ये असं नवीन सृजनत्व प्रकटतं. नवपल्लवी रोमांचितू, आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सगळे रोमांच, आनंद फुलतो. मंदानिले कापवितू, त्यावेळी जो वारा असतो तो सुद्धा मंद अनिल असतो. अनिल म्हणजे वारा. मंदानिले कापवितू, ज्याप्रमाणे वारा सुद्धा असा सोसाट्याचा किंवा त्या झाडांना, वृक्षांना त्रास देणारा नसतो वसंतातला वारा, त्याप्रमाणे छोट्या छोट्या उर्मी या जीवामध्ये निर्माण होतात, पण तरी देखील तो मंद अनिल आहे. मंदानिले कापवितो, आमोद जले ओलावितू फुलांचे डोळे. आणि वसंतामध्ये जे दव येतं, दव सुद्धा जे पडतं ते कसं आमोद देणारं, आनंद देणारं. आणि आमोद जले ओलावितू फुलांचे डोळे, फुलांचे डोळे ज्याप्रमाणे या दवानी ओलावतात, नवीन पालवी फुटते, नवीन अनेक फुलं सुद्धा फुलतात आणि तो वृक्ष किंवा ती सृष्टी जणू काही जुनी काच टाकून नव्या रूपाने नटते ती वसुंधरा. असा वसंत या सोहम रूपाने या माझ्या भक्तामध्ये प्रवेशतो. मग भक्त आरामी, भक्ताच्या हृदयामध्ये हा वसंत फुलतो असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजच ते वर्णन करू जाणे. आपल्या अंतरंगातलं हे वर्णन करतात. आणि मग तिथे पोहोचण्यासाठी ज्या गुणांचं अधिष्ठान करायला पाहिजे आपण पाहिलं ते 26 गुण जे आहे, अभयम सत्व संशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. हे सगळे दैवी संपत्तीचे 26 गुण. त्यातला अभय आपण पाहिला. जीवनामध्ये भय कशा कशाचं आहे हे पण आपण मागच्या वेळी पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अभयाला सुद्धा आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तसा आकरणा अभय जैसे. हा धुरेचा आहे, हा अग्रसर आहे, हा सेनापती असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. हा एकदा हे अभय आलं, परिपूर्ण अभय हे परमार्थाचं सर्वोच्च पादान आहे आणि त्या तिथे पोहोचल्यानंतर मग बाकीचे गुण आपोआप येतात असं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करत जातात आणि मग सत्व संशुद्धीपर्यंत येतात. मागच्या वेळी आपण एकदा पाहिलं होतं की कशा पद्धतीने जीवनामध्ये भय असतं. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम
शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम रूपे जराया भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम काये कृतांतात भयम सर्वं वस्तु भयान्वित भुवि नृणो विष्णू पदम निर्भयम. निर्भयता केवळ विष्णू पदांवर आहे. खूप भोग घेतला तर रोगांचं भय आहे. कुल उच्च असेल तर कोणी कुलाला च्युत करणारा कोणी निर्माण होईल याचं भय आहे, किंवा त्याला अधोगतीस नेणारा. वित्ते खूप पैसे असतील तर नृपालात भयम, शासनाचं भय आहे. शास्त्रे वाद भयम, खूप काही येत असेल, शास्त्रार्थ येत असेल तर कोणी वाद घालून मग मानहानी किंवा खंडन करेल याचं भय आहे. रूपे जराया भयम, रूप चांगलं असेल तर वार्धक्याचं भय आहे. खूप गुण असतील तर खलांचं भय आहे, कारण कोणी ना कोणी गुण खूप असले तर कोणी ना कोणी मत्सर करतील, कोणी कोणी तिथून ओढायचा प्रयत्न करतील. माने दैन्य भयम, मान जर खूप सन्मान असेल तर दैन्य आलं नाही पाहिजे, कारण मग अपमान होईल. अशा पद्धतीने हे सगळं भय जे काही प्राप्त होतं त्याच्यासोबत चिकटलेलंच असतं. हे आपल्याकडून निघून जाईल ह्याचं हे एक भय आहे. जसं रूपे जराया भयम असं म्हटलं. आणि बले रिपु भयम, जो बलवान आहे त्याला शत्रूंचं भय आहे. आणि काये कृतांतात भयम, म्हणजे काया शेवटी सोडावी लागणार. कृतांत म्हणजे यम किंवा मृत्यू. शेवटी काया आहे तर मृत्यू आहे याचं कुठेतरी एक सुप्त भय आहे. आणि म्हणून या पृथ्वीवरचं जे जे प्राप्त होतं त्याच्यासोबत भय येतं. शास्त्रकार म्हणतात ते माझ्याकडनं कोणीतरी हिसकून घेईल याचं भय. आणि म्हणून विष्णू पदम निर्भयम. आणि फक्त जिथे जाऊन शरणागती करायची ते म्हणजे ते विष्णूंचे पद किंवा भगवंताचे किंवा गुरूंचे, तेच फक्त निर्भय आहे. आता मग सत्व संशुद्धीकडे ज्ञानेश्वर महाराज येतात. आणि आपण पाहिलं की ती सत्व संशुद्धी म्हणजे चित्त शुद्धी आहे. तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. सत्स्वरूपाच्या आवडीने किंवा आपल्या सत्वशुद्धी, सत्व याचा अर्थ आहे अंतःकरण. आपला जे चित्त आहे, आपण पाहिलंय की आपलं अंतःकरण चतुष्टय असतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला अंतःकरण चतुष्टय म्हणतं. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निर्णय घेते, त्या विचारातून एक चूज करते, निर्णयात्मिका बुद्धी. आणि हे सगळं जे काही घटनाक्रमे अनेक आपल्या अनेक जन्मांचे संस्कार हे चित्तामध्ये दडलेले असतात किंवा साठवलेले असतात, ज्याला आपण कंडिशनिंग म्हणतो, संस्कार म्हणतो. आणि हे सगळं मिळून जो अहंकार येतो शेवटी, तो म्हणजे अहम, म्हणजे हा मी आहे. आता या चित्ताची शुद्धी करत जाणं म्हणजे त्याची मशागत करणं, त्याची वीड्स काढणं, त्याचं कंडिशनिंग दूर करणं, याला सत्व संशुद्धी म्हटलंय. आणि ज्ञानेश्वर महाराज या सत्व संशुद्धीला खूप महत्व देतात. ते म्हणतात ही सत्व संशुद्धी तैसे सत्स्वरूप रुचलेपणे. एकदा असं वाटलं की मला हे अंतःकरण शुद्ध करायचंय आणि त्या आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यायचंय, ज्याच्यावर हा सगळा मळ, या चित्तातला मळ साठलाय, चित्तातलं कंडिशनिंग साठलंय. म्हणून भगवद्गीतेचं वर्णन करताना आपण ऐकलंय सगळ्यांनी की मल निर्मोचनम पुंसा जल स्नानन दिने दिने सकृत गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. ज्याप्रमाणे रोज मनुष्य आपल्या शरीरावरचा मळ दूर करण्यासाठी पाण्याने स्नान करतो, मल निर्मोचनम पुंसा, पुंसा म्हणजे मनुष्य पुरुष, जल स्नानन दिने दिने, रोज जलाने स्नान करतो, सकृत गीतांभसी स्नानम, अंभ म्हणजे पाणी, गीतेच्या पाण्याने त्याचप्रमाणे रोज न्हायला पाहिजे. गुरुदेव तर म्हणतात रोज 2 श्लोक तरी वाचलेच पाहिजे गीतेचे. आपल्या दिवसभराचा सगळा शीण निघून जातो. ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्यात नियम केला की ज्ञानेश्वरीच्या मी 11 ओव्या वाचीन रोज. चित्त कसं शांत प्रशांत होतं. ज्ञानेश्वरी कसं आपलं विश्रांती स्थान होऊन जाते. आपल्या मनावरचा सगळा मळभ दूर होतो. घटनाक्रमाचे साद पडसाद दूर होतात आणि मन माऊलींच्या त्या चरणाशी एकाकार होतं. आणि म्हणून तसं रोज केलं पाहिजे, जेणेकरून हा चित्तातला मळ दूर होईल. आणि ही सत्व संशुद्धी म्हटलेलं आहे. सत्व संशुद्धी म्हणजे ज्याला आता आपण पाहिलं की चित्ताची शुद्धी करत नेणं, चित्त अधिकाधिक शुद्ध करत नेणं. आणि ती आवड लागली की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 80वी ओवी आहे की तेवी सत्स्वरूप रुचलेपणे. आता त्याची आवड लागल्यानंतर
बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, मग ती अनन्य होते बुद्धी, की नाही आता मला दुसरं काही नको. आता मला माझ्या चित्ताची शुद्धी करायची आहे. आता मला तिथे एकाकार व्हायचं आहे. ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. मग ज्ञान योग व्यवस्थितीकडे येतात ज्ञानेश्वर महाराज. असं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तार तर खूप केलाय. एक एक गुण आहे हा. आणि या गुणाच्या विस्ताराकडे किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या उपमा किंवा सिद्धांत किंवा उदाहरणांकडे तर आपल्याला जाताच येत नाही. पण त्यांनी दिलेली एखादी व्याख्या बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात की ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे काय. आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हावे भरे. ज्ञान आणि योग हे दोन मार्ग आहे, पण ते कशासाठी अवलंबायचे, ते म्हणजे आत्मलाभाविखी. आत्मलाभ होण्यासाठी ज्ञान. आणि आता ज्ञान ही थिअरी आहे आणि योग हे प्रॅक्टिकल आहे. योग या शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो जुळणे हा आहेच, पण एकाग्रता. कारण जोपर्यंत, म्हणून गुरुदेव तर म्हणतात की आता ज्ञान खूप स्वस्त झालंय, गुगल उघडा आणि कोणती तुम्ही ज्ञानेश्वरीची सुद्धा एक ओवीची सुरुवात टाकली तर तुम्हाला ओवी मिळेल, गीतेचे सगळे श्लोक मिळतील, बाकी शब्दांचे अर्थ मिळतील. काय मिळणार नाही. संस्कृत काय कुठलं, जगातलं सगळं ज्ञान आपल्या मोबाईलमध्ये गुगलच्या रूपाने भरलेलं आहे. पण त्याच्यासाठी लागणारा, ते जीवनामध्ये येण्यासाठी लागणारा, गुरुदेव म्हणतात योग नष्ट झाला. योग म्हणजे एकाग्रता. हे दोन्ही जोडीने सांगितले इथे, ज्ञान योग व्यवस्थिती. म्हणजे नुसतं ज्ञान थिअरी चालणार नाही, तर त्याच्यासाठी जी एकाग्रता पाहिजे ती असायला पाहिजे. आणि मग ती कशी असायला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ह्या दोघांची कशी परस्पर, का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जैसी. ही ज्ञान योग व्यवस्थिती कशी असली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं आपली कुलवंत कन्या एखाद्या कुलवंताला देऊन निश्चिंत झालं, किंवा आपली बुद्धी किंवा लक्ष्मी ही विष्णू ठाई स्थिरावली, त्याप्रमाणे आपली बुद्धी, तिची एकाग्रता या ज्ञानाशी जोडल्यानंतर जी ज्ञानयोग व्यवस्थिती होईल, ही व्यवस्थिती हा सद्गुण किंवा ज्याला दैवी संपत्तीचं लक्षण आहे. आणि त्यानंतर मग दानाकडे येतात. ज्ञान योग व्यवस्थिती तिसरं जे आहे ते दानम दमश्च यज्ञश्च. आता दान आपल्याला सगळ्यांना माहितीये, देणे. आणि जे जे काही, आता ते फक्त दातृत्व म्हणजे धनाच्या रूपाने नाही, तर कोणाजवळ जे जे जास्ती आहे, म्हणून दान संविभाग असं वर्णन दानाचं आद्य शंकराचार्यांनी केलंय. म्हणजे आपल्याजवळ जे आहे त्याचं शेअरिंग करणे. मग तुमच्याकडे ते दान मग ज्ञानाचं असेल, कुणाजवळ वेळेचं असेल, समयदान, कुणाकडे श्रम, ज्याच्याकडे बल आहे त्याचा श्रमदान असेल, कुणाकडे पैसे आहे त्याचं वित्तदान असेल. आपल्याकडे इट्स जस्ट शेअरिंग. माझ्याकडे हे जास्त आहे, हे मी शेअर करतो, असं त्याचं त्यांनी वर्णन केलं. आणि हे दान सात्विक म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज या दानाचं वर्णन करताना म्हणतात 85 की आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी जालिया ही आरता ते न वंचणे जेका. ज्यावेळी काया वाचा मने, देह वाचा चित्ते, काया मन आणि वाणीनी यथा संपन्ने वित्ते, आपल्याजवळ जे वित्त आहे, जे जे काही आपल्याजवळ जास्ती आहे, जी संपत्ती आहे, म्हणजे वैरी झाली आहे आर्ताते. आर्ताते म्हणजे जो आर्त झालाय, ज्याला त्याची गरज आहे, ज्यावेळी ज्याला ज्याची गरज आहे त्यावेळी त्याला ते देणे. आणि न वंचणे जे का, वैरी सुद्धा जर समोर आला आणि त्याला जरी गरज असली, वैरी जालिया ही आर्ताते, तो आर्त आहे, अशा वेळी हा माझा वैरी आहे ही मनामध्ये भावना न येता, माझ्याकडे हे जास्त आहे म्हणून मी हे देणार आहे, या भावनेने देणं, त्याला ज्ञानेश्वर महाराज दान म्हणतात. आणि ते दिल्यानंतर कसं द्यावं याचं वर्णन करतात. ते म्हणतात 86वी ओवी आहे की पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षो जैसा. जसा पत्र पुष्प आणि छाया, आपले पानं असतील, फुलं असतील, किंवा आपली छाया, सावली, ही सुद्धा, किंवा फळमूळ धनंजया, जे त्याच्या जवळ आहे ते, हे धनंजया वाटेचा न चुके आलिया, जो त्याच्या वाटसरू आला, जो त्याच्या जवळ आला, त्या वृक्षा जवळ, त्याला देण्यासाठी तो चुकत नाही कधी.
त्याला त्यांनी दान म्हटलंय. तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. आता दम म्हणून काय म्हणून ते सांगतात. याला दान म्हणतात. म्हणून दान समविभाग हा एक खूप सुंदर म्हणजे मला आवडणारा शेर आहे. ज्यावेळी तुलसीदासांकडे एक कीर्ती गेली आणि त्या काळचा एक सज्जन जो आहे तो खूप दान करायचा. पण दान ज्यावेळी करायचा त्यावेळी त्याचे डोळे जे आहे ते खाली झुकलेले, मान सुद्धा खाली झुकलेली. त्यावेळी त्यांनी त्याला एक पत्र लिहिलं आणि त्यांनी म्हटलं की ऐसी देनी दे तजू कित ऐसी देनी दे तजू कित सीखे हो सेन, जो जो कर ऊंचा करे सो सो नीचे नैन. म्हणजे असं शिकला कुठून तू असं दान देण्यासाठी? ऐसी देनी दे तजू कित सीखे हो सेन, कुठून शिकले? जो जो कर ऊंचा करे, जसं जसं तू हात दान द्यायला वर करतो सो सो नीचे नैन. त्यावेळी त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं देनहार कोई और है, भेजत है दिन रैन. देणारा कोणीतरी दुसराच आहे ना, मी थोडी ना निर्माण केलाय. माझ्याकडे पाठवणारा कोणी आहे? देनहार कोई और है, भेजत है दिन रैन. रोज पाठवतोय माझ्याकडे. लोग भरम हम पर करे, तासो नीचे नैन. पण लोकांना वाटते मी देतो आणि लोक माझ्याकडे त्यामुळे अशी भावना करतात की हा खूप दातृत्व याच्याकडे आहे किंवा हा दानी आहे, म्हणून मला लाजेनी माझे डोळे खाली जातात. असं हे दान, याला सात्विक दान किंवा इथे दानाचं वर्णन. पुढे आपल्याला 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक तिन्ही दानांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज कसे करतात किंवा भगवंत कसे करतात हे पाहायला मिळणार आहे. पण मग आता दमाकडे येतात. म्हणून माझ्या आवडीचं ती कविता पण आहे, मागे पण एखाद वेळी म्हटली, जी विंदा करंदीकरांची आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळ्याकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या ढगाकडून सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधील प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. त्याच्यानंतर उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भारलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस. देते 2 मिनिटं थांब. देणाऱ्याचे हात घ्यावे. एकदा ते दान त्याच्याकडून शिकायचं. ज्ञानेश्वर महाराज या दानाचं वर्णन करतात आणि म्हणून ते म्हणतात, तसे मनोनी धन्य धान्यावरी विद्यमाने आल्या अवसरी शांताची मनोहारी उपयोगा जाणे. ज्याला ज्याचा उपयोग आहे ते यथावसार देणे आणि मनापासून देणे. धन धान्य जे आपल्याकडे एक्स्ट्रा आहे ते देणे, ते त्याच्या उपयोगाला येईल त्यावेळी देणे. माझ्याकडे नकोसं झालं म्हणून नेऊन टाकणे किंवा आपण खूपदा काही गोष्टी आता त्या आपण देतो आपल्याजवळ ज्या नकोशा असतात, पण त्याला त्यांनी दान हे वर्णन केलेलं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज त्याला दान नाही म्हणत. ठीक आहे, आपल्याकडे जे जास्त होतं किंवा असं म्हणून नाही, किंवा आपल्याला जे टाकायचं होतं म्हणून दिलं असं म्हणून नाही, पण जे आपल्याकडे जास्त आहे पण ते दुसऱ्याच्या उपयोगाला येणार आहे अशा वेळी ते देणं हे दान आहे. मग आता दम आणि शम हे 2 गोष्टी असतात. शम या शब्दाचा अर्थ आहे शांती, आणि शम म्हणजे मनाला शम करीत जाणे किंवा मनाचं शमन आणि इंद्रियांचं दमन. इंद्रिय जी आहेत आपली 5 ज्ञानेंद्रिय जी विषयांकडे धावत असतात त्यांना तिथून ओढणं हे इंद्रियांचं दमन आहे. इथे दम या शब्दाचा अर्थ केलेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे करतात की तरी विषयेंद्रिया मिळणी करुनी घापे वितुटणी, जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया. ज्याप्रमाणे पारकेया म्हणजे शत्रूला एखाद्या खडगाने तोडून टाकावं, त्याप्रमाणे विषयेंद्रिया मिळणी, विषय आणि इंद्रिय हे जे एकाकार आहे. डोळ्याला रूप पाहायचंय ते चांगलंच पाहायचं असतं, त्याला कानाला शब्द ऐकायचे ते चांगले ऐकायचे, त्याला निंदा ऐकायची नाही त्याला स्तुती ऐकायची, रसना जिभेला रस हवाय, रुची हवी आहे, किंवा त्वचेला स्पर्श हवाय त्याच्या आवडीप्रमाणे. पण या विषय आणि इंद्रिय दोघांना एकमेकांपासून त्याची विभागणी करायची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ती विभागणी करताना विषयेंद्रिया मिळणी करुनी घापे वितुटणी, त्यांच्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करायचं. त्याप्रमाणे एखाद्या शत्रूला खडगाने तोडून टाकावं, त्याप्रमाणे या दोघांचा एकमेकांशी संबंध तोडायचा कधी ना कधीतरी. आणि म्हणून आपल्या इथे जी व्रत आणि हे सांगतात नियम ते तेवढ्याचसाठी. इतकं हे एका ठिकाणी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर इंद्रिय तुमची
ही खूप बेलगाम होत असतील आणि ऐकतच नसतील, तर त्या इंद्रियाला त्याचा विषय थोडासा देऊन टाकायचा अशा वेळी. ऐसे युक्तीची ये निहाते, इंद्रिया वोपी जे भाते, ते संतोषासी वाढते मनची करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता इंद्रिय ऐकत नाहीये, त्याला ते पाहिजे, अशा वेळी त्याला थोडंसं देऊन द्यायचे, त्याच्याशी युक्तीने काम करायचं. त्याला खूप ते बेलगाम आहे तर त्याला खूप जास्त त्याचं दमन करायचा प्रयत्न नाही करायचा, प्रॅक्टिकल सोल्युशन देतात आणि मग हळुवारपणे त्याला तिथून दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या याच्यावर लावायचं त्या इंद्रियाला, जेणेकरून तो असा प्रकारांनी बेलगामपणे धावणार नाही. ज्ञानेश्वर महाराज आता यज्ञाकडे येतात. यज्ञामध्ये ते म्हणतात, तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे, परी विष फळाशेचे न घापे माझी. यज्ञ कोणता? आता यज्ञ या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाय, टीम वर्क. सांघिक रूपाने जे केलं जातं, परोपकारासाठी केलं जातं, विन विन सिच्युएशन म्हणून केलं जातं, किंवा सर्व हितकारी समर्पण असं सुद्धा यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. अशा वेळी आपण एक दोन हे पण पाहिलेले आहे, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तेथे वर्तता पापा संशय नाही. आपला स्वधर्माचं अगदी रोज चांगलं अनुसरण करणं किंवा आचरण करणं, आपला स्वधर्म, आपलं प्रत्येक कर्तव्य आपण नीटपणे पार पाडणं, हा सुद्धा आपला नित्य यज्ञ म्हणतात. माऊली सगळ्यांसाठी माऊली का झाल्या? कारण सामान्य अशा व्याख्या माऊलींच्या मुखातून प्रकटतात, ज्या सामान्याला सुद्धा सहजतेने आपल्या जीवनामध्ये अंगीकारता येतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इथे जे करायचं आहे अशा वेळी, की परी विष फळाशेचे, त्या फळाची आशा ठेवणं हे विष आहे. ते म्हणतात न घेपे, ते तू त्याच्याकडे लक्ष न देता करणं हा यज्ञ आहे. मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचे नि द्वारे जावो, ना वेदाज्ञेसी तरी ठावो, होई जे स्वये. कारण मी करता असा भाव, जर देहाकडनं जे जे कर्म होतं त्याच्यात मी करताय हा भाव जो आपल्याला येतो, कारण आपण देहबुद्धीत जगतो, पण त्याचा त्वरित त्याग करायचा. आणि मग तो हे करून विचार करायचा की मी हे वेदाज्ञेचं पालन करतोय, मला इथे हे माझ्यावर सोपवलेला हा स्वधर्म रूपाने हे कर्तव्य सोपवलंय, म्हणून मी केलं, त्याच्याकडनं मी फलाशेची आशा ठेवणार नाही किंवा फळाची आशा ठेवणार नाही. याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. अर्जुना एवं यज्ञ सर्वत्र जाण साध्यो, कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगती. असा हा जो यज्ञ आहे, हा सगळीकडे तो आचरणात आणणं, हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञ असाच यज्ञ जरी जीवनामध्ये रोज केला, नित्य आपल्या कर्तव्याचा यज्ञ, आपल्या स्वधर्माचा यज्ञ. आणि स्वधर्म याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, तो सहज आहे. सहज म्हणजे म्हणजे जन्मणे, आणि सह म्हणजे त्याच्या सोबत जन्मणे. सहज, आपल्या जन्मासोबतच आपल्याला जे प्राप्त होतं कर्तव्य रूपाने, तो आपला यज्ञ आहे. आणि ते कर्तव्य निभवताना ती वेदेची आज्ञा आहे की आपलं आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं आणि त्याच्याकडनं फळाची कुठली आशा नाही करायची. आता यामध्ये एक गोष्ट आहे ना, जेव्हा तुम्ही आपल्या घरातल्या एखाद्या रुग्णाची सेवा करता किंवा एखादी आई आपल्या मुलाचा प्रतिपाळ करते, ती त्यावेळी तिच्यावर कर्तव्य असतं किंवा ती तिच्या स्वतःच्या आनंदासाठी करते, पण त्याच्यावर फळाची आशा का ठेवू नका असं कळवळून का सांगतात ज्ञानेश्वर महाराज काय किंवा भगवंत काय किंवा संत महात्मे काय? कारण आता ते फळ किंवा आता ती अपेक्षा पूर्ण करणं आपल्या हातात नाहीये, ते आता दुसऱ्याच्या हातात गेलं. आणि म्हणून स्वामीजी तर इतकं सुंदर वाक्य म्हणतात, दुसऱ्याचं कर्तव्य आपला अधिकार मानायचा नाही, ते त्याचं कर्तव्य आहे. तो माझा अधिकार जर मी मानला की माझ्या मुलांनी माझं हे केलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे, पण त्याचं कर्तव्य आहे ते तो विसरला. पण त्याच्याकडनं जर मी अपेक्षा ठेवली तर ते अपेक्षा भंगाचं दुःख होऊ नये, म्हणून इथे आपल्याला तिथे डिस्कनेक्ट करायला सांगतात, जेणेकरून आपली आनंदाची ही जी वाटचाल आहे ती अपेक्षा भंगाच्या दुःखाने भरून जाऊ नये. किंबहुना मी केलं याच्यात माझा आनंद, अर्पण केलं याच्यात माझा आनंद, आणि अशा पद्धतीने ही वाटचाल प्रशस्त करत न्यायला सांगतात. मग आता स्वाध्याय आता बघा, आपण ज्याला म्हणतो, आपण उपजीविकेसाठी जे काही शिकतो, काही असो, तो इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, आणखीन लॉ असो, MBA करणं असो किंवा कॉमर्स असो, जे काही शिकतो ते उपजीविकेसाठी जे जे काही आपण शिकतो,
ते उपजीविकेचं ज्ञान झालं. आणि एक दुसरं जे आहे ते म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या परिष्कारासाठी किंवा आपल्या मनाच्या उन्नयनासाठी किंवा आपल्या व्यापकतेसाठी जे जे काही आपण शिकतो, वाचतो, ते सगळं स्वाध्याय यामध्ये अंतर्भूत होतं. म्हणून एक आहे वाचन, दुसरं आहे अध्ययन आणि तिसरं जे आहे तो म्हणजे स्वाध्याय. वाचन ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आपण रोज वाचतो, कितीतरी आपण गोष्टी फेसबुकवर वाचतो, कितीतरी गोष्टी आपण आता व्हॉट्सअपवर वाचतो. आता तर त्याचं म्हणजे ज्याला काय म्हणतो पीक आलेलं आहे. त्याच्यामध्ये कितीतरी तत्वज्ञान आहे, पण ते आपल्या कुठेही लक्षात राहत नाही. ते व्होलाटाईल असतं. उपजीविकेचं जे घेतो ते आपण लक्षात ठेवतो, लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी परीक्षा देतो. ते एक आहे वाचन, मग त्याला म्हणतात अध्ययन, जे आपण थोडं लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. पण तिसरा आहे स्वाध्याय. ज्ञानेश्वर महाराज या स्वाध्यायाला, ज्याला आपण गीता वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं, रामचरितमानस वाचणं, मोठमोठ्या लोकांच्या चांगल्या जीवनातले प्रसंग वाचणं, संत महात्म्यांचं जीवन वाचणं, आणखीन कोणती फिलॉसॉफी वाचणं, हे सगळं या स्वाध्यायामध्ये अंतर्भूत होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कशासाठी करायचं ते? 102वी ओवी आहे. हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहु असा उटीजे प्रीती. ते म्हणतात ज्याप्रमाणे आरशामध्ये आपलं मुख दिसतं, पण काही वेळाने त्या आरशावर काही ना काहीतरी धूळ जमा होते. आता ते मुख जे आहे, चेहरा आहे, तो नीट दिसत नाही. त्यावेळी आपण तो आरसा स्वच्छ पुसतो. आणि तो स्वच्छ कशासाठी पुसतो? तो आपण पे देखावया जैसा, आपल्याला स्वतःला नीट पाहावं म्हणून आपण आरसा पुसतो. म्हणून पुढत पुढती बहुसा उटीजे प्रीती, उटी म्हणजे म्हणून त्याला लख करत नेतो. त्याप्रमाणे या स्वाध्यायानी आपलं अंतरंग शुद्ध करून, आपल्या त्याच्यावरची पुट दूर करून, आपल्या याच्यावरचं कंडिशनिंग दूर करून मग स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं. आणि मग ते लख झालेल्या आरशामध्ये, चित्तामध्ये स्वतःच स्वरूप बघायचं. यासाठी हा स्वाध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर तप याच्याकडे येतात. तप म्हणजे ते म्हणतात तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे, इंद्रावडी जेवी. ते म्हणतात ज्याप्रमाणे सगळं काही दान देताना दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, उदारपणे दान द्यायचं, सर्वस्व द्यायचं आपलं. आणि जैसे फळेनी स्वये सुकणे, जसं फळं जी आहेत, फळं स्वतःला देऊन सुकून जाते. फळे देऊन पिकं जी असतात ती हळूहळू कधी कधी सगळे फळं आपले देऊन नंतर सुकून जातात. आता माझं जे देणं आहे ते देऊन झालं, आता तो वृक्ष सुकून जातो. त्याचप्रमाणे जीवन हे आहे, हे जे काही आलंय ते इथेच भोगलं आणि इथेच प्राप्त केलं आणि इथेच ते देऊन दिलं, आणि त्यानंतर ते जीवन सुकवणं, याला त्यांनी तप म्हटलं. आणि हे तप कशासाठी करायचं याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाना धूपाचा अग्निप्रवेशू कनकी तुकाचा नाशू. 107. पितृपक्षू पोषिता रासू चंद्राचा जैसा. ज्याप्रमाणे धूपाचा अग्निप्रवेशू म्हणजे अग्नीमध्ये धूप असतो, तो धूप किंवा सोन्या कनकी तुकाचा नाशू. अग्नीमध्ये जर धूप निर्माण झाला, खूप धूर निर्माण झाला, तर काय केलं जातं? तो धूर दूर करावा लागतो आणि मग तो अग्नी खऱ्या अर्थाने प्रज्वलित होतो. मग हा धूप येऊ नये किंवा धूर येऊ नये म्हणून अग्नी जसा स्वच्छ केला जातो किंवा अग्निमधनं तो धूर काढला जातो, किंवा कनकी तुकाचा नाश, तुक म्हणजे सोन्यामध्ये जे हिणकच असतं किंवा अशुद्धी जी असते, ती अशुद्धी दूर करण्यासाठी जे काही केलं जातं, किंवा वद्य पक्षी पितृपक्षी पोषिता रासू चंद्रदेसा, किंवा वद्य पक्षामध्ये चंद्राचा जो ऱ्हास होतो तो ज्याप्रमाणे नंतर शुक्ल पक्षामध्ये दूर केला जातो, त्याप्रमाणे हे तप करायचं. हे तप केल्याने जीवन तप्तं आणि तापामध्ये ह्या अशुद्धी निघून जातात सगळ्या. कुठलंही याला, आपल्या शरीराला जेव्हा एखादा ताप येतो, काही कुठलं तरी रोग शिरतात शरीरामध्ये, त्यावेळी ताप तेवढ्यासाठीच येतो, कारण टेम्परेचर वाढल्यानंतर त्या शरीरामध्ये शिरलेले ते जंतू त्या तापाने मरून जावे, ही पण एक नॅचरल प्रक्रिया किंवा प्रोसेस आपल्या शरीराची आहे. ताप आला याचा अर्थ कुठले तरी जंतू. त्याप्रमाणे हे तप जे करायचं ते आपल्या जीवनामध्ये या शिरलेल्या या अशुद्धी या दूर होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सोनं जे आहे ते तापवून शुद्ध होतं,
त्याप्रमाणे आहे, किंवा अग्नीचा धूर दूर केल्यानंतर ज्याप्रमाणे अग्नी पुन्हा एकदा प्रज्वलित होतो, त्याचप्रमाणे ते म्हणतात कशासाठी हे तप. आता तपाच्या वेगवेगळ्या व्याख्या देतात. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे वीरा तेची तप. ते म्हणतात खरं सांगायचं तर त्या स्वरूपाचं दर्शन व्हावं. आपल्या स्वरूपाची या प्रसरा म्हणजे आत्मरूपाचं ते दर्शन व्हायला लागे प्राणेंद्रिय शरीरा. कुठल्या कुठल्या लेवलवर ते तप करायचं? प्राण, इंद्रिय आणि शरीर या सगळ्या लेव्हलवर, या सगळ्या स्तरांवर ते तप करत जायचं. प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे वीरा तेची तप. या तपाचे आणखीन वेगवेगळे सांगतात. अथवा अनारीसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुदिली चंचू. किंवा आणखीन एक तपाचं रूप आहे दुसरं, ते म्हणतात अनारीसे, की ज्याप्रमाणे दूध आणि पाण्याचं मिश्रण असेल, तो राजहंस आहे तो फक्त दुधाचं सेवन करतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये तपपूथून हे हिणकस जे आहे ना आपल्या जीवनातलं, जे नकोस आहे ना ते सोडून द्यायचं. आणि जे आपल्या जीवनामधलं सुवर्णाप्रमाणे कांतियुक्त आणि जे चांगलं आहे ते ग्रहण करायचं. कारण शेवटी जीवन हे चांगलं आणि वाईटाचं मिश्रण आहे. त्यामुळे सोडायचं काय? जे ज्याप्रमाणे राजहंस नीर क्षीर विवेक करून जो क्षीर घेतो आणि नीर सोडून देतो, त्याप्रमाणे याला सुद्धा तप म्हणतात. हे सुद्धा इतकं सहजासहजी असं आहे. मनाला जर म्हटलं ना की तू ना याचा विचार करू नको, असं म्हटलं जातं की ज्याप्रमाणे तू आता इथे मारुतीच्या प्रदक्षिणा कर, पण तुझ्या मनामध्ये लाल तोंडाचं माकड याचा विचार आला नाही पाहिजे, तर तुझं जे काही नवस आहे किंवा तुझी इच्छा पूर्ण होईल. यावेळी मन पहिल्यांदा जिथे ज्याचा विचार नाही करायचा तिथेच पहिल्यांदा जातं. त्याच्या डोळ्यासमोर किती डोळे मिटा, पण मनाच्या त्या दृष्टीसमोर लाल तोंडाचं माकड दिसेल. त्याप्रमाणे नकारात्मकतेकडे आपलं मन लवकर अट्रॅक्ट होतं, आकर्षित होतं आणि ते जास्त ग्रहण करतं. इथे ज्ञानेश्वर महाराज तप, आणि म्हणून ते तप आहे, ते करण्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतील. त्या नकारात्मकतेकडून त्या मनाला काढून सकारात्मकतेकडे लावण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील त्याला तप म्हटलंय. कुठलंही तप, म्हणून तपाचा तपो द्वंद्व सहनम किंवा तपो स्वधर्मम वर्तित्वम. यांनी यक्ष प्रश्नाच्या वेळी ज्यावेळी प्रश्न विचारला की तप म्हणजे काय युधिष्ठिराला, त्यावेळी युधिष्ठिराने वर्णन केलंय की तपस स्वधर्मम वर्तित्वम. आपला स्वधर्म पाळण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते तप आहे. आपल्याला रोज हे तप करावं लागतं आणि तपाशिवाय जीवन शुद्ध होत नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकाराने हे तप जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या निगेटिव्हिटी मधनं पॉझिटिव्हिटी किंवा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जीवन नेण्यासाठी जे कष्ट करावे लागतील ना त्याला सुद्धा त्यांनी सरळ सरळ तप म्हटलं. हे पण तपच आहे एक जीवनामधलं, आणि ते प्रयत्नपूर्वक करावं लागेल. आणखीन सुंदर म्हणतात, तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा. त्याप्रमाणे पर्यालोचू आत्मचिंतन करण्यासाठी जे नित्य आपल्याला जे प्रवर्तू म्हणजे जे काही करावं लागेल किंवा जिथे विवेकपूर्ण राहावं लागेल, हे सुद्धा एक तपाचं लक्षण आहे. ते करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि ते असं सहजासहजी होणार नाही. मग आता नंतर अहिंसेकडे येतात. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम. आता बघा, अहिंसा म्हटलं की आपल्याला वाटतं की कुणाची हिंसा न करणे. आता ती शारीरिक हिंसा झाली. एका ठिकाणी अहिंसेची व्याख्या करताना शरीर, मन आणि वाणी या तिन्हींनी कुणाला न दुखावणे म्हणजे अहिंसा आहे. कारण मानसिक हिंसा आपण करतो, कधी कधी वाणीने आपण कुणाला दुखवतो, कधी कधी टॉन्ट्स मारतो, कधी कधी निघून जातं, ही पण हिंसा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे मात्र एक सुंदर सकारात्मक असं आपल्याला एक व्याख्या दिली. ते म्हणतात, आणि जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. काय असतं ना, जो मनुष्य संवेदनशील आहे त्याला ज्यावेळी अहिंसेची व्याख्या दिली जाते की कुणालाही दुखवायचं नाही, कुणालाही मारायचं नाही, कुणालाही टॉन्ट्स द्यायचे नाही, किंवा मनाने सुद्धा कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, नाहीतर ती हिंसा होईल. जो मनाने संवेदनशील आहे तो आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो. आणि अशा वेळी जे असंवेदनशील जग आहे एक दुसरं, त्याला त्यांनी आसुरी संपत्ती म्हटलेलं आहे. सरळ सरळ दोन याच्यामध्ये विभागलंय जगाला, गुड और बॅड, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती.
याच्यामध्ये दोन्हीचं दर्शन आपल्याला भगवंत करतात. आणि आपण मागच्याच वेळी पाहिलं, हे कुठल्याही जन्मानी, जातीनी, उच्च नीचतेनी असं वर्णन नाहीये. हे सगळीकडे चांगले लोक असणार, सगळीकडे वाईट लोक असणार, अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून मग अशा वेळी ही अहिंसा, म्हणून स्वामीजींनी एकदा खूप छान म्हटलं की अहिंसा ज्यावेळी शिकवतात आपल्या इथे, त्यावेळी खऱ्या अर्थाने ही अहिंसा कुठे शिकवायला पाहिजे याचं भान असायला पाहिजे. अरे जे लोक नृशंसपणे लोकांना मारतात, जे अतिरेकी, तिथे शिकवायला पाहिजे. जे लोक आधीच अहिंसेचे पुजारी आहेत भारतामध्ये, त्यांना पुन्हा अहिंसा शिकवायची आणि त्यांना एक प्रकाराने शंड करायचं. म्हणून भगवद्गीतेच्या आलोकामध्ये का बरं शिका म्हणतात गुरुदेव गीता? कारण त्यांनी कळेल की कृष्णाने एकेका 17 युद्ध लढले कृष्ण, आणि धर्म संस्थापनेसाठी मग शत्रूचा सुद्धा नाश करायचा. ही सुद्धा हिंसा नाहीये, ही अहिंसाच आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्या इथे म्हटलंय की एक सुंदर हे आहे त्याच्यासाठी, नेमकी मी आता ती लिहिलेलं नाहीये. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच. अहिंसा हा परम धर्म आहे, पण धर्म हिंसा तथैवच. पण धर्माचं रक्षण करण्यासाठी, कोणाचं रक्षण करण्यासाठी जर हिंसा करावी लागली, अरे अफजल गुरु जर तुमच्या संसदेवर हल्ला करतो किंवा अतिरेकी जर निरपराध लोकांना मारतात, तर मग अशा वेळी जेव्हा व्हेन क्राईम इज कन्फर्म, एन्काउंटर इज द सोल्युशन, असं गुरुजी म्हणतात, की त्यावेळी मग जेव्हा ते कन्फर्म आहे की हा व्यक्ती असा वाईट आहे आणि हा जगाचं वाईट करणार आहे, तर त्या वाईट व्यक्तीचा नाश करणं ही अहिंसा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, जगाची सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणं. हे जगाच्या सुखासाठी आहे का? चांगल्या लोकांच्या रक्षणासाठी आहे का? हे सज्जनांच्या रक्षणासाठी आहे का? मग हे सज्जनांच्या रक्षणासाठी जर दुर्जनांची हिंसा करावी लागली तर ती अहिंसा आहे. आणि म्हणून ही जी सकारात्मक आहे की जगाची सुखोद्देशे, 114वी ओवी अतिशय महत्वाची, जगाची सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणं. आणि म्हणून या प्रकारची अहिंसा ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. नाही तर मग जे सज्जन आहे त्यांची हिंसा करायला दुर्जनांना वेळच लागणार नाही, आणि त्यांच्या याच्यामध्ये कुठलीही अहिंसेची परिभाषा नाहीये. आणि त्यावेळी मग आपल्याला जे दिसतं आता जगामध्ये जे दृश्य, किंबहुना 5000 वर्षापूर्वी सुद्धा दृश्य काय होतं? 18 औक्षिणी सैन्य असताना 11 औक्षिणी सैन्य हे दुर्योधनाकडून आहे, आणि 7 औक्षिणी सैन्य हे युधिष्ठिराकडून आहे, पांडवांकडून आहे. चांगल्या बाजूनी कमी लोक आहेत, वाईट बाजूने जास्त लोक आहेत, आणि ते केव्हाही या चांगल्या लोकांचं उच्चाटन करू शकतात. म्हणून ही अहिंसेची जी सुंदर जी व्याख्या ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि त्याच्यानंतर मग अहिंसेनंतर येतात आता आपल्याला अहिंसा सत्य. आता सत्य सांगताना कानी लागता महुर, अर्थे विभांडी जिव्हार, ते वाचा नवे सुंदर लावचिपा. 122. सत्य कोणतं? कानास जी मधुर लागतं आणि अर्थाने फोडी जिव्हार, पण अर्थ मात्र बरोबर प्रतीत करतं, चुकीचा अर्थ नाही, असं अर्थ देणारं जे आहे ते वाचा नवे सुंदर. ते केवळ वाणीने सुंदर आहे असं नव्हे, पण ते जैसे का होय लावचिपा, म्हणजे फक्त वाणीने मधुर बोललेलं असं नव्हे, पण त्याच्याबरोबर अर्थ, त्याच्याबरोबर ते योग्य ठिकाणी प्रयोग केलेलं, आणि त्याबरोबर कानाला मधुर लागलेलं. म्हणून एक खूप सुंदर संस्कृतमध्ये सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. म्हणजे सत्य बोला, प्रिय पण बोला, पण जे अप्रिय आहे असं सत्य बोलू नका, आवश्यक नाहीये. जे दुसऱ्याच्या हृदयाला काहीतरी ठेस लावेल असं सत्य सांगायची जर गरज नसेल तर तिथे ते सत्य सांगू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं सत्य बोलायला पाहिजे? परी अहिती कोपोनी सोप, 123वी ओवी आहे. अहिती कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, आणि तिये माते ते स्वरूप जैसे का होय. अहित रोखण्यासाठी कधी कधी दुसऱ्याला म्हणजे अहिताच्या मार्गावरून किंवा वाईट मार्गावरून रोखण्यासाठी जे काही कठोर शब्द उच्चारावे लागेल किंवा कधी कधी सत्य सांगावं लागेल, तर ते सत्य म्हणून अहिती कोपोनी सोप, म्हणजे वरून वरून ज्याला म्हटलं झालंय की कठोर आहे,
पण लालनी मऊ जैसे पुष्प, पण मग त्यांचं अंतरंग मात्र फुलासारखं मऊ आहे. कसं आहे? जैसे मातेचे स्वरूप जैसे का होय. ज्याप्रमाणे आई कधी कधी आपल्या मुलाला रागवते, मारते, कधी कधी प्रसंगी शिक्षा पण करते, पण ती त्याच्या हितासाठी असते. आतलं तिचं अंतरंग हे आहे ते कसं अगदी हळूवार मृदू असतं. तसं अंतरंग, तसं सत्य सांगणं आहे ते कधी कधी कठोर असलं तरी तशा पद्धतीने असलं पाहिजे. आता अक्रोधा आणखीन आलंय ते तैसे श्रवण सुख चतुर परिणामोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य तेथे. त्यामुळे श्रवणी अत्यंत सुख देणारं, परिणामी अगदी हित साधणारं असं जे काही आहे, किंवा हृदयामध्ये कुठले विकार न निर्माण करणारं असं जे बोलणं आहे ते सत्य. आणि म्हणून आपण पाहिलं की सत्य जे हा सत्य बोलायचा. आणि पहिल्यांदा जेव्हा द्रोणाचार्यांनी पाठ शिकवला सगळ्यांना, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायात मा प्रमदा, हे पहिलेचे पाठ असायचे. सत्यम वद म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी विचारलं, द्रोणाचार्यांनी विचारलं की कोणाकोणाला कालचा पाठ झाला. सगळ्यांनी लगेच पोपटपंची सारखा म्हणून दाखवला. केवळ युधिष्ठिर चूप होता. आणि युधिष्ठिराला ज्यावेळी म्हटलं अरे तुला आलं नाही का? नाही मी उद्या सांगतो म्हणे, येतं का? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 7 दिवस द्रोणाचार्य म्हणाले अजूनही तुला तो पाठ नाही झाला, मुखोद्गत नाही झाला? त्यावेळी युधिष्ठिरांनी म्हटलं हो आता मला झालाय सत्यम वद. मी गेले 7 दिवस एकही वाक्य, एकही शब्द खोटा बोललो नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीतनं निघालेली ही ज्ञानेश्वरी आपण पाहिलं. या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या गुरुच्या चरणी समर्पित करताना म्हटलंय की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले कित्येक कल्प मी खोटं बोललो नाही, म्हणून माझ्या वाणीतून ही ज्ञानेश्वरी गुरुदेवा तुम्ही प्रस्फुटित करून घेतली. ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेला आता अक्रोधाकडे येतात. अक्रोधामध्ये येताना क्रोध कसा नको त्याप्रमाणे ते सांगतात की आता घालिताही पाणी पाषाणी न निघे आणि कामाथिलिया लोणी कांजी नेदी. अक्रोध म्हणजे कसं की कितीही पाणी टाकलं पाषाणी न निघे, आणि पाषाणावर कितीही पाणी टाकलं तरी अंकुर फुटणार नाही. किंवा ज्याप्रमाणे कांजी घुसळून म्हणजे मथिलिया लोणी कांजी नेली, कांजी जर घुसळली, किती मथली म्हणजे तिचं मंथन केलं तरी देखील त्याच्यामधनं लोणी निघणार नाही, त्याप्रमाणे काहीही झालं तरी त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही. तो अक्रोध. क्रोध करणं म्हणजे आपल्यामध्ये प्रतिक्रिया उपटते. म्हणून आणखीनही ते सांगतात की त्वचा पाये शिरी हाले याही पडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले. ज्याप्रमाणे कात म्हणजे एक साप आहे. आता सापावर जर पाय मारला तर सापाची म्हणजे फणा लगेच वर होईल. पण कात सापाने जी टाकलेली असते त्याच्यावर किती लाथ हाणली, त्वचा पायशिरी हाले याही पडे न करी, पण तरी त्याचा फड किंवा त्याचा असा फणा निघणार नाही. त्याप्रमाणे कोणी कितीही काहीही म्हटलं तरी त्याची प्रतिक्रिया निर्माण नाही होणार. याला त्यांनी अक्रोध ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. खरं सांगायचं तर पुन्हा एक जो प्रश्न आहे किंवा याचा तो यक्षाचाच प्रश्न आहे की जीवनामध्ये पश्चाताप कशामुळे होत नाही. तर त्यांनी म्हटलं की क्रोधन त्यक्त्वा न शोचती. शोक कशाचा होत नाही? ज्याचा क्रोध गेला. कारण खूपदा हा क्रोध आपल्याला पश्चाताप करायला लावतो. खूपदा हा क्रोध नको तिथे उमटतो प्रतिक्रियेच्या. म्हणून इथे फार ज्ञानेश्वर महाराजांचं जे मनोविश्लेषण आहे खूप चांगलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्वचे पायशिरी हाले न पडे करी. कोणीतरी लाथ मारली तर ज्याप्रमाणे ती जी कात आहे ती फणा काढत नाही, त्याप्रमाणे म्हणजे दुसऱ्याने प्रभोग केल्यानंतर, दुसरा आपल्याला ज्यावेळी प्रभोग करतो त्यावेळी आपल्यामध्ये जी प्रतिक्रिया निर्माण होते आणि त्या प्रतिक्रियेमुळे जो क्रोध निर्माण होतो, याचा अर्थ जो जिथे आवश्यक आहे तो क्रोध नाही म्हणत ते, पण ज्यावेळी प्रतिक्रियेच्या रूपाने क्रोध निर्माण होतो तो क्रोध निर्माण न होणे त्याला अक्रोध ही व्याख्या देतात किंवा अक्रोध सांगतात. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग आपण मागच्या वेळी पाहिला होता की क्रोध म्हणताना ज्यावेळी जहाजाने चालले होते अमेरिकेला, त्यांचा ते जे वस्त्र पाहून किंवा त्यांचा जो रंग पाहून, त्यांनी परिधान केलेले जे सगळे संन्यासाचे वस्त्र पाहून लोक त्यांच्यावर खूप टिंगल करत होते. तिथे पाश्चात्य मुलं होते, काही युवा मुलं होते, ते टिंगल करत होते. त्यांना वाटलं की यांना इंग्लिश येत नसेल. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं. पण म्हणजे हा खरा प्रसंग आहे. ज्यावेळी त्यांनी भारतावर
भारताची टिंगल टवाळी सुरू केली, त्यावेळी स्वामीजी उठले आणि त्यांची कॉलर पकडली. स्वामीजी बलवान होते. त्यांनी म्हटलं, मी तुम्हाला आत्ता या समुद्रामध्ये फेकून देईन, माझ्या देशाला म्हणायचं नाही. पण ही प्रतिक्रिया कुठे स्वतःच्या ह्याच्यासाठी नाही उमटली, पण दुसऱ्या जेव्हा देशासाठी, नाहीतर जर इथे शंड व्हायला नाही सांगत भगवंत. कुठलेही हे करताना मनुष्यानी कुठलेच प्रतिक्रिया झाला नाही पाहिजे. कुठेही यांनी अन्याय सहन करत, अरे अन्याय सहन करून जर भगवंताला सांगायचं असतं ना की तू ज्ञानाच्या मार्गाला लाग, तर त्यांनी अर्जुनाला सोडून नसतं दिलं का युद्धभूमी, की जा तू आपल्या तपस्येच्या मार्गावर लाग, हे अन्याय तुझ्यावर केलेला आहे या सगळ्या कौरवांनी, हा सहन कर. असा अन्याय सहन करायला शिकवत नाही भगवद्गीता. कुठे तो उमटला पाहिजे, कुठे नाही, याची विवेकाची जागृती करायला शिकवते भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा. म्हणून व्याख्या सुद्धा इतक्या सुंदर आहेत ज्ञानेश्वर महाराजांचा. त्याग म्हणजे काय सांगताना सांगतात ते, आता मृत्तिका त्यागे घटू, तंतु त्यागे पटू, त्यजिजे जैवी बटू बीज त्यागे. संपूर्ण त्याग, समूळ त्याग, माझं आहे ह्या भावनेने केलेला त्याग. पण त्याग केव्हा कराल तुम्ही? जेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे असेल तेव्हा. त्यामुळेच स्वामीजींकडे ज्यावेळी विवेकानंदांकडे एक जण आला आणि त्यांनी म्हटलं की मला संन्यास घ्यायचा आहे. त्यांनी म्हटलं संन्यास या शब्दाचा अर्थ समजतो का? ते म्हणे की सम्यक न्यास त्याला नव्हता येत. स्वामीजींनी सांगितलं सम्यक न्यास हा म्हणजे नीट पारखून सोडणे. न्यास म्हणजे सोडणे. तू काय सोडतोस? तुझ्या जो काय आहे म्हणून तू ते सोडतोस. तुझ्या जो काही असेल तर तू सोडशील. एखादा भिकारी म्हणेल की मी सगळ्याचा त्याग केला, मी ताजमहालचा त्याग केला. तो ताजमहाल त्याचा आहे का? आपल्या जवळ. त्याच्यासाठी आधी काहीतरी प्राप्त करावं लागेल, मग त्याग करायचा. म्हणून आधी प्राप्त झाल्यानंतर त्या मृत्तिकेचा घट झाला, पण नंतर त्यांनी आता त्या म्हणजे ज्याच्यापासून झाला त्याच्यापासून अर्थ नाही म्हणायचं की मृत्तिका त्यागे घट त्याग म्हणजे समूळ त्याग त्यांनी सांगितलं. तंतु त्यागे पट त्याग. ज्याप्रमाणे मृत्तिकेचाच त्याग केला तर घट बनणारच नाही, किंवा तंतूचा त्याग केला तर पट म्हणजे वस्त्र बनणार नाही. त्यजिजे जैवी वटू बीज त्यागे, किंवा बीज जर लावलं नाही तर वृक्षा निर्माणच होणार नाही, वृक्षाचा त्याग होईल. तसा समूळ मुळापासून तिथे त्याग करायचा. का त्यजुनी भिंती मात्र त्यजिजे आघवेचे चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. ज्याप्रमाणे भिंतीचा त्याग केला तर चित्राचा त्याग होईल त्याच्यावरच्या, कारण चित्र निर्माण होणार नाही, किंवा निद्रायेचाच त्याग केला तर स्वप्नाचा त्याग होईल. तसा हा संपूर्णतया त्याग, मुळापासून केलेला त्याग, याला त्यांनी म्हटलं. मग शांतीचं वर्णन येतात. ते म्हणतात शांतीमध्ये आल्यानंतर ते म्हणतात की तरी गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागवते, हार पेनिरुते ते शांती पैगा. ही संपूर्ण परिपूर्ण शांतीचं वर्णन करतात. आणि ही परिपूर्ण शांती कसे आहे की जे जाणलं, गिळोनी ज्ञेयाते, जे जाणायचं होतं, ज्ञेय म्हणजे ज्याला जाणून घ्यायचंय ते, ज्ञान म्हणजे त्याचं होणारं ज्ञान आहे, आणि ज्ञाता म्हणजे जो जाणून घेणार आहे. याला त्रिपुटी म्हणतात. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, द्रष्टा दृश्य दर्शन. एक द्रष्टा पाहणारा, एक समोरचं दृश्य, आणि एक त्याचं होणारं दर्शन. हे तिन्ही परस्परांमध्ये विलून ज्ञेय जाणता संपूर्ण. ज्ञेय जाणलं, ज्ञाता ज्ञेय होती अभिन्न, म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय आता एकरूप झाले, आणि मग एकरूप झाल्यानंतर जी शांती प्राप्त होईल ती परिपूर्ण शांती, असं त्याचं वर्णन केलंय. उगम ओघ सिंधू हा नुरेचे व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कवणा. ज्याप्रमाणे उगम, ओघ आणि सागर, सागरामध्ये कुठून तरी नदीचा उगम झाला, तिचा ओघ म्हणजे तिचा प्रवाह वाहत वाहत त्या सागराकडे मिळाला, पण सागरात मिळाल्यानंतर मग उगम, ओघ आणि सागर हे वेगळे राहत नाही. हा न उरे भेद व्यवहार, तसे सगळं जसं सगळीकडे पाणीच पाणी होतं त्याप्रमाणे परिपूर्ण शांती. आता कुठेही अशांतीचा कुठलाही म्हणजे मागमुसे राहणार नाही, अशा प्रकारचं या शांतीचं वर्णन करून मग अपैशून्य याच्याकडे ज्ञानेश्वर महाराज येतात. अपैशून्य म्हणजे चुगली न करणे असा त्याचा अर्थ आहे. अपैशून्य म्हणजे कुणाची निंदा किंवा कुणाची चुगली न करणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 147वी ओवी आहे. अगा पुढीलाचा दोखू करून आपुलिया दिठी चोखू, मग घापे अवलोकू तयावरी. जसं पुढीलाचा दोखू म्हणजे समोर आलेल्याचा पहिल्यांदा दोष दिसतो. आता आपल्या इथे म्हणच अशी आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. पहिल्यांदा आपल्याला दोष दिसतात
आणि हे दोष इथे म्हणतात पुढल्याचा दोष देखू करून आपुली दिठी चोखू, पण दिठी आपली अशी चोख केली की दिठी म्हणजे दृष्टी, की त्याच्यामध्ये सुद्धा गुण शोधता आले पाहिजे. मग घापे अवलकू तयावरी, मग ती ही जी आहे दृष्टी, ती त्यात काय आणखीन गुण आहे किंवा घडलेल्या वाईट गोष्टीमध्ये काय चांगलं घडलं हे पाहणं, यांनी अपैशून्य म्हणजे चुगली न करणं किंवा कुणाची निंदा न करणं, याचं जे सर्वोपरी वर्णन ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीने करतात. ते म्हणतात पुढच्या वाचुनी वा विंधी वर्मी, नातुड विजे अकर्मी, न बोल विजे नामी सदोषितीही, म्हणजे वर्मी घाव घालायचा नाही किंवा नातुड विजे अकर्मी किंवा कुणाला अकर्मी करायचं नाही, कर्म करण्यापासून परावृत्त करायचं नाही. न बोलविजे नामी सदोष किंवा सदोषतीही, नामी म्हणजे लोकांच्या समोर कुणाचे दोष बोलायचे नाही. सांगायचेच असतील तर एकांतात सांगायचे, सगळ्यांसमोर सांगायचे नाही. न बोलविजे याला त्यांनी अपैशून्य म्हटलं. म्हणजे चुगली न करणे एवढाच नाही, ज्ञानेश्वर महाराजांचं आणखीन उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी, हे वाचून दिठी दोषू न घेपे. किंवा आणखीन ते म्हणतात आहे वर जाऊन की एकाला उत्तम मानणं, उत्तमाची यासाठी फार सुंदर असं वर्णन आहे. खरं सांगायचं तर त्याच्या अंतरंगात शिरावंच कसं माऊलींच्या. आपल्याला एखाद्याला उत्तम ठरवायचं असलं तर आपण कोणाला तरी कधी कधी नीच ठरवतो. याच्यापेक्षा आपल्याला तुलना लागते, हा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा याच्यापेक्षा चांगला आहे, ही त्याच्यापेक्षा गोरी आहे, ही आणखी कुठल्याही याच्यात गुणामध्ये असो याच्यामध्ये आपल्याला वर्णन करताना तुलना लागते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुलना कशासाठी हवी? दुसऱ्याला खाली लेखून स्वतःला वर ठेवणं. मागे आपण स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग पाहिलाय, ज्यावेळी त्यांना अमेरिकेमध्ये प्रवचन देण्यासाठी बोलवलं होतं. एका ठिकाणी त्यांना अडवलं आणि त्यांना म्हटलं, त्यांनी समजलं की हे निग्रो आहे म्हणून जाऊ नाही दिलं सावळा रंग पाहून. त्यावेळी स्वामीजी निघून गेले. काही दिवसांनी ते होस्ट ज्यावेळी त्यांना भेटले त्यावेळी स्वामीजींना त्यांनी म्हटलं तुम्ही आले का नाही त्या दिवशी? तर ते म्हणे मी आलो, पण तुमचा जो गेटकीपर आहे त्यांनी मला निग्रो समजलं. ते म्हणे तुम्ही सांगायचं ना की मी निग्रो नाहीये. ते म्हणे मी निग्रो नाहीये हे तुच्छतेने म्हणणं, निग्रोला खाली दाखवणं आणि मी स्वतःवर होणं हे मला नाही जमणार. कुणाला तरी खाली दाखवून मी बरं नाही होणार. ज्ञानेश्वर महाराज इथे किती सुंदर सांगतात बघा. पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी, एकाला उत्तम मानण्यासाठी दुसऱ्याला नीच दाखवावं लागणं, हे वाचवणी दिठी दोषू न घेपे. अशा पद्धतीने दुसऱ्याचा दोष शोधून एकमेकाची तुलना करून एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ न ठरवणं ते म्हणजे अपैशून्य. म्हणजे केवळ कारण एरवी आपण कुठेतरी गीतेमध्ये ज्यावेळी अपैशून्य म्हणजे काय वाचतो त्यावेळी चुगली न करणे, कुणाची निंदा न करणे एवढंच असतं. पण ज्ञानेश्वर महाराज त्याच्या खोलामध्ये आपल्याला शिरतात आणि खूप सुंदर असे वर्णन करत नेतात. मग ते अलोलुप्तवा काय, आता पहा त्यांनी हे सांगताना दयेचं वर्णन करताना किती सुंदर ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या. पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचे. दया दाखवताना कधी कधी आपल्या मनामध्ये कणव येते, दया येते. ही व्यक्ती आपल्यापेक्षा खाली असते, कुठल्या ना कुठल्या याच्यात असते, कधी अपंग म्हणून असते, कधी पैशानी असते, कधी आणखीन कोणत्या तरी संकटाने पीडित असते. म्हणून दया येणं याला दया नाही म्हणत ज्ञानेश्वर महाराज. उगीच नाही ते सगळ्यांची माऊली होत आणि उगीच नाही हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर, किंब बहुना चराचर आपण झाला असं म्हणत. आणि आपलं प्रतिबिंब दुसऱ्यांमध्ये पाहणारे हे संत महात्मे आहे. म्हणून क्रोध सांगताना सुद्धा मुक्ताई सांगताना म्हणते ना, विश्व रागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी, काम क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व जर रागाने वन्ही झालं तर ते संत सुखाने पाणी व्हावं. आपली जीभ दाताने चावली कोणे बत्तीशी पाडली, आपलेच दात आणि आपले सोठ, जीभ दाताने चावली कोणे बत्तीशी पाडली, ही छोटीशी मुक्ता सांगून जाते ज्ञानेश्वर महाराजांना. इथे त्याचप्रमाणे ते म्हणतात पै पायी काटा नेहटे तेवी व्यथा जीवी उमटे. अरे आपल्या पायाला काटा लागला तर जी व्यथा होते आपल्याला, ती व्यथा दुसऱ्याला पोळे तैसा पोळे संकटे पुढीलाचेली. तो समोरच्या व्यक्तीच्या संकटाने त्याच्या मनामध्ये ही भावना संकटाची किंवा अशा पद्धतीने दुसऱ्याच्या संकटाने जो पोळतो,
जो द्रवतो ती दया आहे. दुसऱ्याला आपल्यापासून भिन्न मानून खाली लेखून त्याच्यावर केलेली दया ही ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या आहे. त्यांची सर्वोपरी व्याख्या आहे. ज्या व्याख्येपर्यंत पोहोचायला आपल्याला माहिती नाही किती जन्म जावे लागतील, पण कमीत कमी आपण वाचतो त्यांचं अंतरंग आपल्याला कळतं. ज्ञानेश्वर माऊलींचं आपण त्या महाराष्ट्रात त्या मराठी भूमीमध्ये जन्माला आलो हे आपलं सद्भाग्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणखीन खूप सुंदर, पावो शीतळता आला आहे 160वी ओवी आहे की ते डोळ्याची लागी होये तैसे परसुखे हो जाये सुख वतू. आता बघा 2 मध्ये हे केलंय पहा ज्ञानेश्वर महाराजांनी. पहिला दिलाय दुःखासाठी. दुःखाचं देताना म्हणताना पायी काटा नेहटे तेवी व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे पुढी लाचेली. तशा संकटांनी पोळला, पण दुसरा संकटात नाही, दुसरा सुखात आहे. मग त्याच्यासाठी कोणती भावना? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पावो शीतळतालाय, पायाला थंडगार पाण्याचा स्पर्श झाला, झुळझुळ पाणी वाहतंय आणि थंड पाण्यामध्ये पाय सोडले. पण ते कुठेपर्यंत जाऊन पोहोचतं? ते की ते डोळ्याची लागी होय, डोळ्यापर्यंत ती शीतलता जाऊन पोहोचते. तैसे परसुखे जाये सुखावतू. तसा दुसऱ्याच्या सुखाने जो सुखावतो, दुसऱ्याच्या दुःखाने जो दुखावतो, त्याच्यामध्ये ती जी अभिन्नता आहे, ती अभिन्नता ज्ञानेश्वर महाराज तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातात. आणि मग अलोलुपता किंवा बाकीच्या सुद्धा सुंदर मार्दव या सगळ्या वेगवेगळ्या गुणांकडे येतात. अचापलमकडे कशा वेगवेगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या या व्याख्या आणि त्या व्याख्यांमध्ये त्यांचं उमटलेलं अंतरंग किंवा त्यांचं अंतरंग आपल्याला पाहायला मिळतं. त्या व्याख्या आपण पुढच्या वेळी काही बघायचा प्रयत्न करू. आजचं हे विवेचन त्यांच्या चरणी अर्पण करून मी इथेच थांबते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. विकास. हो, एक मिनिट. उठ पंढरीच्या राजा, वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा. पूर्व दिशा उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्याला. सुगंधात न्याला. उठ पंढरीच्या राजा. कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा. कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा. मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा. उठ पंढरीच्या राजा. उठ पंढरीच्या राजा. पुंडलिक हाका देई, उभ्या राही रखुमाबाई. पुंडलिक हाका देई, हाका देई, हाका देई. उभ्या राही रखुमाबाई. निरांजने घेऊन हाती, सिद्ध आरतीला. सिद्ध आरतीला. उठ पंढरीच्या राजा, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा. उठ पंढरीच्या राजा. उठ पंढरीच्या राजा. वाह, सुंदर. वाह वाह, वा. क्या बात है. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्